आता पाहूया आज दिवसभरातली पुढची महत्त्वाची बातमी आहे परिवहन विभागाच्या मुंबईतल्या मराठी सक्तीबाबतची। महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल, पैसे कमवायचे असतील तर महाराष्ट्राच्या भाषेचा आणि संस्कृतीचा सन्मान करायलाच हवा। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचा इशारा आता प्रत्यक्ष कारवाईमध्ये उतरलाय। मुंबईच्या रस्त्यांवरती आरटीओची धडक मोहीम सुरू झाली आहे। रिक्षा टॅक्सी थांबवून चालकाला मराठी येतंय का याची प्रत्यक्ष पडताळणी सुरू झाली आहे। मराठी येत नसेल तर नोटीस आणि 1 महिन्याची मुदत दिली जाते। नवीन परवाना बॅचसाठी सुद्धा आता व्यावहारिक मराठीची चाचणी पार पाडावी लागते। म्हणजे फक्त कागदावरची मराठी नाही तर प्रवाशांसोबत संवाद साधता येतो का हेही आता पडताळून पाहिलं जात आहे। पण इथे एक प्रश्न आहे, मराठीचा सन्मान आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आदर ही भूमिका निश्चितच योग्य आहे, पण या सक्तीचा खरा कस लागणार आहे तो अंमलबजावणी। मराठी बोलता येणं बंधनकारक झालंय। आता प्रवाशांसोबत नम्रपणे बोलणं, भाडं न नाकारणं आणि नियम पाळणं सुद्धा तितकंच बंधनकारक कधी होणार? कारण मुंबईकरांना फक्त मराठी बोलणारा चालक नकोय, त्याला नियम पाळणारा, वेळेत सेवा देणाराही चालक हवाय। मराठी काय काय शिकलात आता तुम्ही? साहब बोलतात कुठे जायचे आहे सांगा, तर मी काय सांगणार? कुठे तुम्हाला कुठे जायचे आहे मला सांगा, मी घेऊन जातो ना। टॅक्सी स्टँड कुठे आहे इथे? कुठे इधर ते बाजूला आहे आणि दादरला आहे। तुमची टॅक्सी शेअरिंगची आहे का मीटरची आहे? मीटरची आहे साहेब। प्रवाशाने तुम्हाला विचारलं मीटर चालू करा, तुम्ही काय कराल? चालू करणार सर। तुम्हाला मराठी येते का? हो मग मराठी एकदम शुद्ध येते। प्रवासी तुमच्या सोबत मराठीत बोलता का? सर्वजण मराठीच बोलतो आम्ही। कसं वाटतंय तुम्हाला? अरे एकदम फर्स्ट क्लास लागतं। पॅसेंजर तुमच्याशी मराठीत बोलतात का? हाँ बोलते ना मी तसं। हाँ कुठे जायचे सांगते ना मी। या नोटीसमध्ये त्याला आपण 1 महिन्याचा वेळ देतोय। ज्यांना मराठी भाषेचं बेसिक पण नॉलेज नसेल, ज्यांना दैनंदिन मराठी भाषा बोलता येत नसेल, जसं उजवीकडे डावीकडे सावकाश चालवा असे त्यांना आपण प्रश्न विचारतो। ज्यांना येत नसेल त्यांना आपण ती नोटीस देतो, त्यांना आपण 1 महिन्याचा वेळ देतोय आणि त्या 1 महिन्यामध्ये ते परत आमच्याकडे आरटीओकडे येतील आणि आम्हाला ते बोलून दाखवतील मराठी। जर त्यांना ते आलं नाही तर मग त्यांच्यावर आम्ही पुढची कारवाई करणार आहोत। तर मुंबईमध्ये ऑटो टॅक्सी चालकांसोबत संवाद साधण्यासाठी मराठीचा आग्रह, नियमांची कडक अंमलबजावणी हे स्वागतार्ह आहे। पण प्रश्न इतकाच आहे की मराठीतनं संवाद होईल पण भाडं स्वीकारलं जाईल याची हमी कधी आणि कशी मिळणार? कारण मुंबईकरांचा खरा त्रास हा भाषेचा नाहीये, तर त्यांना त्रास आहे तो भाडं नाकारण्याचा, अरेरावीचा आणि मनमानीचा। पाहूया त्या संदर्भातला हा विशेष रिपोर्ट। मुंबईच्या रस्त्यावरची ही रोजची कहाणी आहे। हात दाखवायचा, ऑटो थांबायचं, कुठे जायचं ते सांगायचं आणि समोरून उत्तर ऐकायचं नाही। कधी अंतर कमी, कधी अंतर जास्त, कधी ट्रॅफिक, तर कधी चालकाच्या मर्जीला न पटलेलं ठिकाण। प्रवाशाने भाडं द्यायचं, पण कुठे जायचं कुठे नाही हे ठरवण्याचा अधिकार ऑटो टॅक्सी चालकाकडे। ही अरेरावी नेमकी कधी थांबणार? त्रास तर भरपूर होतो आम्हाला आणि स्पेशली जर 6च्या नंतर निघालो तर मी स्वतः इथे 50 मिनिट्स थांबलेली आहे लाईनमध्ये। सो आहे त्रास। रिकाम्या रिक्षा जातात पण आम्हाला घेऊन जात नाहीत ते। सो आहे प्रॉब्लेम, जेन्युइन प्रॉब्लेम। रिक्षावाले थांबत पण नाही आहेत लवकर, नाकारतात, खूप जास्त नाकारतात रिक्षावाले भाडे, थांबत पण नाही। आता किती वेळ झाला रिक्षावाले थांबत पण नाही इथे, खूप वेळ झाला। झाली पाहिजे, बिलकुल झाली पाहिजे। मुंबईत मराठी अनिवार्य झाल्यामुळे मराठी बोलता येणं, प्रवाशाशी संवाद साधता येणं, यामुळे नक्कीच गैरसमज कमी होतो। पण कुठे जायचं हे मराठीत समजलं नाही तर नाही जाणार हा नकारही मराठीतच ऐकायचा का? आजवर हिंदीत भाडं नाकारलं म्हणून मुंबईकर त्रस्त होते। उद्या मराठीत नकार मिळाला तर त्याला नियमांचं यश म्हणायचं की प्रवाशांच्या त्रासाची भाषांतरित आवृत्ती? आपल्या महाराष्ट्रात राहून आपण मराठी बोललंच पाहिजे, कारण प्रत्येक दुसरीकडे आपण राज्यात गेलो तर प्रत्येक तिथली भाषा ही तिथली बोलली जाते। त्यामुळे मराठी भाषेवर हे निर्बंध येता कामा नये। प्रश्न हा नाहीच आहे की चालक महाराष्ट्राचा आहे की परराज्यातला आहे। प्रश्न हा आहे की नियम कोणासाठी आहेत? कमी अंतराचं भाडं असो किंवा लांब पल्ल्याचं, प्रवाशाचं भाडं स्वीकारणं बंधनकारक आहे।
ठराविक मार्ग किंवा जास्त अंतराचंच भाडं घेण्याची मनमानी करता येणार नाही. अधिकृत स्टँड किंवा रस्त्यावरून मिळालेलं भाडं नाकारता येणार नाही. प्रवाशाने मागणी केल्यास इलेक्ट्रॉनिक मीटरप्रमाणे भाडं आकारणं अपेक्षित आहे. भाडं नाकारल्याची तक्रार झाल्यास परिवहन विभाग कारवाई करणार. तक्रारीच्या स्वरूपानुसार ड्रायव्हिंग लायसन्सवरती कारवाई होऊ शकते किंवा ऑटो टॅक्सी परमिटही रद्द होऊ शकतं. भाडं नाकारल्याच्या तक्रारी होतात, कारवाईची चर्चा होते. कधी सुरक्षा सप्ताह होतो तर कधी सौजन्य सप्ताह. पण सप्ताह संपला की पुन्हा तेच रस्ते, पुन्हा तोच नकार, पुन्हा तीच अरेराव. भाडं नाकारणीबद्दल आमच्याकडे एक टॅक्सी प्रवासी वाहतूक पथक म्हणून एक सेपरेट पथक निर्माण केलेलं आहे. यासाठी एखाद्या प्रवाशांनी तक्रार जर केली त्याच्यासाठी एक टोल फ्री नंबर दिलेला आहे. तर त्या प्रवाशांनी जर आपल्याला तक्रार केली ऑनलाईन त्या टोल फ्री नंबरवर, तर त्याच्यावर आपल्यावर निश्चितपणे कारवाई केली जाते. थातूर मातूर कारवाईची भीती जर चालकांना वाटतच नसेल तर नियमांची जरब नेमकी कुठे आहे? 1-2 चालकांवरती कारवाई करून प्रश्न सुटत नाही. प्रश्न असा आहे की अशी व्यवस्था कधी उभी राहणार की भाडं नाकारणं हा चालकासाठी सामान्य पर्यायच राहणार नाही. देशाच्या विविध भागातून आलेल्या चालकांना महाराष्ट्रात रोजगार मिळावा याला विरोध असण्याचं कारण नाही. पण ज्याच्या पैशातून हा व्यवसाय चालतो त्या सामान्य प्रवाशाला जर वारंवार नकार मिळत असेल तर मग रोजगाराचा अधिकार एका बाजूला आणि प्रवाशाचा सन्मान दुसऱ्या बाजूला असं हे समीकरण किती दिवस चालणार? सूरज सावंतसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. प्रेक्षकांनो, खरं तर हा वाद मराठी विरुद्ध अमराठी असं नाहीच आहे. हा वाद आहे नियम विरुद्ध मनमानी असा. कारण नकार देणारा चालक मराठी असो किंवा नसो, त्रास कोणाला होतो तर त्रास शेवटी रस्त्यावरती उभ्या असलेल्या सामान्य प्रवाशाला होतो. 5 वेळेला हात दाखवून 10 वेळेला नकार ऐकून शेवटी कसा बसा एक रिक्षावाला थांबतो, तेव्हा तो कुठल्या भाषेत संवाद साधतोय हे खरं तर त्या प्रवाशाच्या दृष्टीनं गौण असतं. ताटकळीला त्या प्रवाशाची एकच इच्छा असते, ती म्हणजे रिक्षाचालकानं हो म्हणावं आणि आपल्याला जायचंय तिथे सोडावं. मराठी सक्तीचा नियम जरूर असायला हवा, पण त्याच ठामपणानं भाडं नाकारणाऱ्यांवरती सुद्धा कारवाई व्हायला हवी आहे. दोन्ही नियम एकाच तराजूमध्ये तोलले गेले तरच ही अंमलबजावणी खऱ्या अर्थानं प्रवाशांच्या हिताची ठरेल.